सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही चाललो एकवेरेला आणि ते सगळे रेडी झालेत. तिथे सगळे रेडी झालेत आणि आता आम्ही निघतोय आणि आम्ही गाडीवर जाणार आहोत, मी आणि दीदी. सो लास्टपर्यंत बघत राहा आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येते. ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि हाय हाय. तर अजून सो हॅलो एव्हरीवन, आम्हाला निघायचं होतं 8 वाजता आणि 8:45 झालेत. या पुरामुळे आवरतच नाही लवकर, म्हणजे पाऊस पण येतो आणि आम्ही बाईकवर जाणार आहोत. कसं होईल काय माहिती. सो स्टे ट्यून, बघत राहा. आणि मावशी खोपोलीवरून येणार आहे आणि सो आता आम्ही निघालोय. मम्मी चालली आहे दुसऱ्या गाडीत आणि आम्ही चाललोय 2 व्हीलरवर. कुठे आला तू? हॅलो एव्हरीवन, आता आम्ही इथे थांबलो नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करू आणि निघणार आहोत गाडीमध्ये. बाकी सगळे दुसऱ्या गाडीमध्ये आहेत आणि आम्ही ह्या गाडीमध्ये रितिकामध्ये. आता नाश्ता वगैरे करू, ते सगळे चहा वगैरे देतात. नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे वरती कमारी दाखवा का? दिसते का? सो फायनली आम्ही पोहोचलोय आणि खूप पाऊस आलाय. पहिले आता जाऊ, इथे खूप पाऊस आला आणि इथे आमच्या रूम्स आहेत. खूप भिजलो, खूप पाऊस आला. जस्ट पोचलो आणि इथे रूम घेतली आहे आणि इथेच डोंगर. सो आता पोचलो, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. मम्मी मजा आली का? छान छान मजा केली आम्ही. आणि वडापाव दोन झाले, बटाटा भजी खाल्ली, कांदा भजी खाल्ली. काढले चालूच आहे घे. मामाने आम्हाला गाडीत आणले. फायनली मामाने आम्हाला आणली गाडीमध्ये. एक वेळेला तसं येडी करून सोडले, येडी करून सोडले. मावशी कसं वाटलं तुला? तुला जागा ठेवलेली आम्ही. घेतली मी. आई कसं वाटलं? कसं वाटलं? सुखरूप नाही ना? एवढा कांदा लढते का? लढता तुम्ही? यावी सगळ्यावी नाश्ता केलाय, आम्ही काहीच नाही केला. मग आता बोला काहीतरी खायला जाऊ. आता खायला चाललोय. लय डेंजर आतमध्ये रूम आहे, बघू आता. आजारी आहे ना, वरना पाऊस पडतंय तर भिजतोय. हात पाय मामा असं करायला लागेल. एवढा भात मामाने घातलाय एकट्यानी आणि मामी तो ब्लॉग असा. या मामाची ही मामी आहे आणि भात मामा करत आहे, मामी काय सो आता आमचं खूप काजून झालं आहे. इथे जेवण रेडी होतो आहे. चिकन घातलं आहे, बकरा कापायला गेले आणि इथे अर्धे नाचत आहेत, अर्धे जेवण बनवतात. खूप एन्जॉय झालं आहे. मला नेक्स्ट लेवल खोकला सर्दी ताप आलाय आणि मी खाते आंबा. नको, गावाकडची साईड आहे. गोड आहे, कांबळ आहे. आता आम्ही निघालोय मंदिरात जायला. हे जर कधी लक्षात सर्व जण लोक घेत नाही. निघाले मंदिरात जायला. सो आता आम्ही चाललोय मंदिरात आणि जवळच आहे, इथेच डोंगर. हा इथे सगळं चाललोय सगळे. आता फ्यूज सॉरी पण घेणार तिकडं.
टोपी घेतली आणि घालत नाही. चला आता आम्ही जाऊ. स्वतः आम्ही चढायला सुरुवात करू. गाड्या जातात आपण येतो. तिथं जाणार होतं. रिटर्न फिरलो. खूप चिकट आहे, खूप चिकट आहे. त्यात मी चप्पल पण काढून आली आहे. सो आता परत रिटर्न चाललो आहे. आता पायऱ्याने जाऊ. सो मी फोन ठेवते, नंतर पडेल. सो आता आम्ही चढायची सुरुवात केली आहे. पाऊस पडतोय म्हणून दम पण नाही लागत आहे. स्वतः चढतोय. जमली तू? नाही. अरे प्रज्ञा बोलायचं आहे ना बोल. तर मला माहिती का मगन लाल चिक्कीवाला कोण आहे. पाऊस पडत होता म्हणून मी अर्ध्यातच चाललेली. आम्ही हे केला का चला चला किती पडतंय तिकडे बघा. पूर्ण फॉग आहे आणि इथं मग आम्ही वगैरे छत्री घेऊन. सो अर्ध्यात पण नाही, थोडंसं चाललोय आम्ही. आणि कियांशला पाऊस काय नाही, दर्शनाला जायचं म्हणजे जायचंय. आता आम्ही निघालोय. खोकला वगैरे असून पण दर्शनाला जायची वेगळीच मजा आहे. असं वाटतं मम्मीच्या अंगात आली. तर आता आम्ही चढतोय आणि थांबली आहे. सो आता नको कुठं नेक्स्ट लेवल गर्दी. तर मी फोन आता माझा पॅक करते. फायनली पोचलो आम्ही. खूप त्यानंतर खूप डेंजर पाऊस वगैरे. आता चला बाय, मी फोन पॅक करते. बाय. सो फायनली दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये गेलो नाही कारण की खूप 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 गर्दी आहे. 2 तास लागले असते का? जास्त आहे. आम्ही चढायलाच 3 तास लागले. सो आता बघूया खाली येणं काम. सो फायनली आम्ही खाली आलो आहे. आणि जे पण आम्ही वरती गेलो तेही आता सगळे कपडे आणले. आम्हीच कपडे आणले आणि आम्ही भिजून थांबले. आणि हे लोक नाही आले, हे जेवले पण काहीच. खूप थंडी वाजले. जस्ट जेवण वगैरे झालं आहे आणि आता नाचणार आहोत. आणि आता 5:45 वाजले तरी आम्ही इथं जाऊन आता काही कपडे चेंज करायला आले. कपडे चेंज केले आणि इथं बाबू झोपतोय. आणि इथं एवढी थंडी आली आहे कारण की आम्ही पुन्हा भिजत आलो आणि कंटिन्यू पाऊस पडतोय. हा सगळी आज बघितला तर तुम्ही आला ना, आम्हाला लय बरं वाटतं. एवढी माणसं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढणार नाही आणि कमी पण होणार नाही. इथे आतमध्ये भाषण चालू आहे. मामा लोकांचं सगळं चाललेलं. जरा सगळे तर आता एन्जॉय करून आता वाचलेत. 5:45 वाजायला आणले. तर आता आम्ही थोड्या उशिरात निघू आणि ब्लॉग घरी जाऊनच आहे. देशात आपले गोष्टी करणे, अभ्यास करणे, त्याच्याबरोबर यशवंती आणि माझी बायको नम्रपणे हे तिघींचं बॉन्डिंग आहे ना. बॉन्डिंग म्हणजे एकत्र. आता भाषी बोलते. भाषी पण पहिल्यांदा आलेले आहे आता मामाच्या बरोबर. आता भाषीला 2 शब्द बोलायचे. ते मन शब्द बोलणार आहे तर बाबा मामांच्या बरोबर आले. तुला कसं वाटतं? आजची एन्जॉय कशी वाटते? पाऊस पडताय, पाऊस पडणारच होता, पण तुला कसं वाटतं? फायनली 7:30 वाजले आणि आता आम्ही निघालोय. तर बघा इथे डोंगर आहे आणि व्ह्यू बघू शकता. एक नंबर झाला आहे. आता आम्ही निघालोय. घसा बसलाय, दोघे आजारी पडलोय कारण की भिजत आलो. स्वतः लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग. मे बी हा एंड असू शकतो किंवा घरी जाऊन करू. 11 वाजले आणि आता आम्ही आलोय घरी. खूप लेट झाला कारण की खूप ट्रॅफिक होती. खूप ट्रॅफिक. लोणावळ्या घाटात पण ट्रॅफिक भेटली, खोपोलीमध्ये पण सगळीकडे ट्रॅफिक होती. आणि आम्ही घरातले सगळे गेलतो. मामा मामी
सगळे मावशी सगळे गेलतो, फक्त आमचे बाबा नव्हते आले. बाबांना नव्हतं नेलं, बाबांना टाइमच नाही. आपल्या घरी होतो ना. बाबा घरी होते, बाबांना नव्हतं नेलं. नेक्स्ट टाइम परत बाबांना पण घेऊन जाऊ. पाऊस जाईल तेव्हा. खूप पाऊस होता, खूप जण दर्शन पण नाही घेतलं, पण आम्ही दर्शन घेतलं. सो आता ब्लॉग मी इथेच एंड करते. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि ब्लॉगला असंच प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप थकलोय आम्ही, हेक्टिक डे होता. सो बाय बाय, स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.